कर्म शुभ असोत का अशुभ असोत, ही मोक्षाला बंधनकारक होता आपल्या जवळ ठेवली तर, आणि भगवंताला समर्पित केली तर संन्यास योग युक्तात्मा. संन्याशी वृत्तीनं, त्या योगाच्या वृत्तीनं त्या आत्म्याला बांधून नाही ठेवायचे, त्याला सोडून द्यायचे. विमुक्तो माम उपश्यसे, तो विमुक्त होतो, बांधला जात नाही, तो मोकळा होतो. म्हणून एका ठिकाणी भगवंत म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पिजे माझे ठाई. कर्माचा काही जास्त आचार करू नकोस, थोडे केलं काय जास्त आहे. जेवढं झालं ना निवांतची अर्पिजे माझे ठाई, माझ्या ठिकाणी समर्पण कर. मग असं समर्पित कार्य केली मग स्मरण मोकळा, मेल्यानंतर मोक्ष पदाला येशील, सायुज्य नावाच्या मोक्षाला येशील. ऐसिया मद भावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझे आहेशी. अरे अशा भावनेनं तू शरीराचा त्याग केलास तर तू कुठे जाशील? तू सायुज्य सदना, सायुज्य नात्या माझी आईशी. ज्ञानोबालाही म्हणावं आणि आम्ही नाकारावं.